विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पहिला पॉईंट आहे स्पेसिफिक रेजिस्टन्स. बीट नंबर 2.13 स्पेसिफिक रेजिस्टन्स. स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजेच रेजिस्टिव्हिटी. तर इथे आपण कन्सिडर करू की एक कंडक्टर आहे किंवा एक कॉपर वायर आहे. त्याचं लेंथ आहे L आणि क्रॉस सेक्शनल एरिया आहे कॅपिटल A. ह्या दोन्ही पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्स V आहे समजा. आणि जर का पोटेन्शियल डिफरन्स दोन्ही एंडला असेल तर इथे दोन केस असू शकतात. तर इथे फर्स्ट केसमध्ये काय होतं पहा, जर इथं कंडक्टर आहे, कंडक्टर म्हणजे एक वायर आहे, एक मेटल आहे, तर ह्या मेटलचा क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे ह्याचा थिकनेस वाढला. म्हणजेच काय, थिकनेस वाढला म्हणजे इथं कंडक्टर पण वाढला, कंडक्टर पण इथे इन्क्रीज होतो, कारण चार्जेस ह्या क्रॉस सेक्शनल एरियामधून पास होत असतात, तर रेजिस्टन्स कमी होतो. आता अगोदर आपण रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय ते पाहूयात, कारण हे रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय कळाल्यावरच तुम्हाला फर्स्ट केस काय आहे कळेल. रेजिस्टिव्हिटी हे एका मटेरियलचा असतो. रेजिस्टिव्हिटी हे रेजिस्टन्सवरती डिपेंड असतं आणि रेजिस्टन्स हे 3 फॅक्टरवरती डिपेंड असतो. एक आहे लेंथ आणि दुसरा आहे क्रॉस सेक्शनल एरिया आणि तिसरा आहे मटेरियल. हे तर खूप सोपं आहे की कुठल्या मटेरियलपासून बनलेलं आहे ह्याच्यावरती डिपेंड असतो. आणि आपल्याला रेजिस्टन्स म्हणजे काय माहीत आहे. रेजिस्टन्स हे V = IR असतो. समजा दोन मटेरियल आहे, त्याला आपण बॅटरी जोडला तर दोघांचा व्होल्टेज बॅटरीने जोडलेला आहे, तर ज्याचा R जास्त असतो त्याचा रेजिस्टन्स जास्त असतो. R म्हणजे काय, रेजिस्टन्स. जर का मटेरियलचा रेजिस्टन्स जास्त असतो तर करंट तिथे कमी फ्लो होतो. समजा इथं पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट असताना, V हे कॉन्स्टंट असतानाही, तर जेव्हा आपण लेंथ कमी करू तर इलेक्ट्रिक फील्ड हे डबल होतो आणि फोर्स हे डबल होतो. अप्लाइड फोर्स डबल होतो. जेव्हा फोर्स डबल होतो तेव्हा ॲव्हरेज वेलॉसिटी डबल होतो. ॲव्हरेज वेलॉसिटी डबल होतो म्हणजे काय, क्रॉस सेक्शनलमध्ये चार्जेस जास्त फ्लो होतात. चार्जेसचा फ्लो म्हणजेच काय, करंट फ्लो होतो, म्हणजे जास्त करंट फ्लो होतो. मग आपण कसं लिहायचं, करंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. करंट हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी लेंथ असतो, म्हणजे लेंथ कमी केलं तर करंट वाढतो. आणि करंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी R असतो, म्हणजे रेजिस्टन्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. रेजिस्टन्स कमी असेल तर करंट जास्त आणि रेजिस्टन्स जास्त असेल तर करंट कमी. जर का करंट रेजिस्टन्सशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल तर ऑब्व्हियसली रेजिस्टन्स हे लेंथशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार. तसेच क्रॉस सेक्शनल एरिया अर्धा झाला तर करंट अर्धा झाला. क्रॉस सेक्शनल एरिया कमी झाल्यामुळे अवेलेबल फ्री इलेक्ट्रॉन्स कमी झाल्या. तर आपण म्हणू शकतो की करंट हे क्रॉस सेक्शनल एरियाशी प्रोपोर्शनल आहे. आणि तसेच करंट हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, कशाशी, रेजिस्टन्सशी. आणि जर का करंट हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया असेल आणि करंट हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स असेल तर आपण R आणि एरियामध्ये जे प्रोपोर्शनल असतं ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनलिटी असतं. तर इथं आपण म्हणू शकतो की रेजिस्टन्स हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो, कशाशी, एरियाशी. तर अगोदरच्या केसमध्ये आपण काय म्हणलो, R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ असतो आणि ते सेकंड केसमध्ये R इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी एरिया आहे. मग आपण काय लिहायचं, R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी लेंथ अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी एरिया असे आपण लिहू शकतो. आता आपल्याला प्रोपोर्शनॅलिटी साईन काढायचं असेल तर एक कॉन्स्टंट त्याच्यासाठी यूज करतो, ते म्हणजे रो. मग R = रो इंटू L/A. ह्या कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटीलाच आपण काय म्हणतो, रेजिस्टिव्हिटी. तर आता आपण हे कन्सेप्ट समजण्यासाठी ॲनिमेशन व्हिडिओ पाहूयात. रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय, इलेक्ट्रिक रेजिस्टिव्हिटी हे इंट्रिन्सिक प्रॉपर्टी ऑफ मॅटर असतो. एका मटेरियलमध्ये इलेक्ट्रिक करंटला फ्लो करत असताना किती अमाऊंट ऑफ अपोज करत असतो, किती स्ट्रॉंगली अपोज करतो, त्याला रेजिस्टिव्हिटी असं म्हणतात.
एखाद्या मटेरियलचं लो रेझिस्टिव्हिटी आहे म्हणजे काय, तिथे इलेक्ट्रिक चार्जेस रेडियली फ्लो होत असतात आणि रेझिस्टिव्हिटी कॉमनली ग्रीक लेटर रोने रिप्रेझेंट करतात. एखाद्या कंडक्टरचा रेझिस्टन्स हे लेंथवरती डिपेंड असतो आणि त्याच्या क्रॉस सेक्शनल एरियावरती डिपेंड असतो. वायरच्या लेंथवरती आणि वायरचा क्रॉस सेक्शनल एरिया. इथे तुम्ही डायग्राममध्ये डायमीटर पाहू शकता, त्यालाच क्रॉस सेक्शनल एरिया असं म्हणतात, वायरचा क्रॉस सेक्शनल एरिया. R is proportional to length, R is inversely proportional to area, therefore R is directly proportional to the length and inversely proportional to the area. म्हणून मग R is equal to rho into length per unit area. रो हे काय आहे, कॉन्स्टंट आहे. मग रोलाच रेझिस्टिव्हिटी ऑफ कंडक्टर असं म्हणते. तसेच त्याला स्पेसिफिक रेझिस्टन्स असंही म्हणतात. जर का आपण लेंथची व्हॅल्यू 1 मीटर आणि एरिया इज इक्वल टू 1 मीटर स्क्वेअर ठेवला असता तर आपल्याला काय मिळतो, R इज इक्वल टू रो. R इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एला इक्वेशन 1 म्हणूया इक्वेशन 2. मग इक्वेशन 1 आणि 2 घेतल्या असता R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी L बाय A आणि कॅपिटल R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी रो इंटू L बाय A. ह्याला आपण इक्वेशन नंबर 4 असं म्हणू. इथे रो काय आहे, रो हे रेझिस्टिव्हिटी आहे. कशाचा, स्पेसिफिक रेझिस्टन्स ऑफ वायरचा. इक्वेशन रिअरेंज केल्यानंतर आपल्याला रो इज इक्वल टू R इंटू A डिवायडेड बाय L असं इक्वेशन मिळेल. ह्याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 5. तर SI युनिट आपण रेझिस्टिव्हिटीचं घेऊयात. रो इज इक्वल टू R इंटू A बाय L. ह्याचं SI युनिट रो इज इक्वल टू ओहम इंटू मीटर स्क्वेअर. आरचं काय येतं, SI युनिट ओहम आणि एरियाचं मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय लेंथ. लेंथचं काय, मीटर. म्हणजे रो इज इक्वल टू ओहम इंटू मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय मीटर. मग SI युनिट ऑफ रो इज इक्वल टू ओहम मीटर एवढं मिळेल. मीटर मीटर एक कॅन्सल होतो आणि ओहम मीटर आपल्याला मिळतो. जर का कॅपिटल A इज इक्वल टू 1 मीटर स्क्वेअर ठेवला असता आणि लेंथ 1 मीटर ठेवला तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल, रो इज इक्वल टू R एवढा मिळेल. आता आपण डेफिनेशन बघूया रेझिस्टिव्हिटीचा. रेझिस्टिव्हिटी इट इज डिफाइंड ॲज रेझिस्टन्स ऑफर्ड बाय द मटेरियल ऑफ अ कंडक्टर हॅविंग युनिट लेंथ अँड युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. मटेरियलचा रेझिस्टन्स आणि त्याचा एरिया आणि लेंथवरती डिपेंड असतो. आता आपण कंडक्टिव्हिटी सिग्मा बघूयात. सिग्मा इट इज डिफाइंड ॲज रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टिव्हिटी रो. मग इक्वेशन कसं येतं, सिग्मा इज इक्वल टू 1/रो. रेसिप्रोकल ऑफ रो म्हणजे 1/रो. मग याचं SI युनिट काय येतं, SI युनिट ऑफ कंडक्टिव्हिटी ओहमचं उलटा महो आपण लिहू शकतो, MHO पर मीटर किंवा ओहम इन्व्हर्स मीटर इन्व्हर्स असं लिहिता येईल. आता अजून एक पॉईंट आहे, कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टर्स. कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टर्स. कंडक्टरचा रेझिस्टन्स बऱ्याच इलेक्ट्रिक अप्लायन्सेसमध्ये यूज करतात. इलेक्ट्रिक बल्बमध्ये, इलेक्ट्रिक आयरन इत्यादीमध्ये यूज करतात. रेझिस्टर हे एक कंडक्टरचा भाग आहे. रेझिस्टर हे कंडक्टरचा एक भाग असून त्याला फिक्स्ड व्हॅल्यू असतो आणि रेझिस्टन्स हे पोटेन्शियल डिफरन्समुळेच तयार होतो. पॉईंट आहे नेक्स्ट, ते म्हणजे रेझिस्टर इन सिरीज. ह्या सर्किटमध्ये 3 रेझिस्टर आहेत. 3 रेझिस्टर R1, R2, R3 सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत. आता सिरीज आहे कसं ओळखायचं, कारण हे एकाच पाथमध्ये 1/1 रेझिस्टन्स अटॅच आहेत. इथे मल्टिपल पाथ नाही आहे. समजा इथं आपण की क्लोज करून करंट पास केला तर ॲमीटरचा रीडिंग सपोज एकदा R1 आणि R2 मध्ये ठेवला आणि R2 आणि R3 मध्ये एकदा ठेवल्यानंतर रीडिंग जेव्हा आपण बघतो तर सगळीकडे करंट हे सेम मिळतो. आता आपण ॲमीटर काढून व्होल्टमीटर ठेवूयात. रेझिस्टर 1 पासून ते स्टार्टिंग पॉईंटपासून ते रेझिस्टर 3च्या लास्ट पॉईंटपर्यंत. आता की जॉईंट करून करंट पास करून प्रत्येकामधलं पोटेन्शियल डिफरन्स काढूयात आपण. चला आपण मानू की V वोल्ट एवढा आहे.
आता आपण हे वोल्ट काढून प्रत्येकांमध्ये प्रत्येक रेजिस्टरमध्ये एक एक वोल्टमीटर अटॅच ठेवल्यानंतर आता स्विच ऑन करून प्रत्येकांमधलं पोटेन्शियल डिफरन्स काढू. तर आपल्याला रिझल्टला काय बघायला मिळेल की प्रत्येक रेजिस्टरमधला व्होल्टेज म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स हे डिफरंट आहे. मग तर ह्याला आपण नाव देऊया V1, V2 आणि रेजिस्टन्स R3च्या ठिकाणी V3. मग पोटेन्शियल डिफरन्स V इज इक्वल टू इक्वेशन कसं लिहायचं आपण? V इज इक्वल टू सम ऑफ दी पोटेन्शियल डिफरन्सेस म्हणजे V1 प्लस V2 प्लस V3. आता डायग्राम पुन्हा एकदा नीट पहा. इथं पोटेन्शियल डिफरन्स V आहे आणि करंट I इथं फ्लो होत आहे आणि तसेच आपण इथं रेजिस्टर्स हे R ओहम असे मानू. आता रेजिस्टन्स R1, R2, R3 ह्या तिन्हींचा आपण कंबाईन करून डायरेक्ट R ओहम आहे असं घेऊयात. तर अकॉर्डिंग टू ओहम लॉ V इज इक्वल टू IR हे फॉर्म्युला एंटायर सर्किटबद्दल आहे. इथं रेजिस्टन्स 3 आहेत सिरीजमध्ये. मग आपण हे ओहम्स लॉ सेपरेटली 3 रेजिस्टन्सचा फॉर्म्युला लिहूयात. हे तर खूप सिंपल आहे. पोटेन्शियल डिफरन्स फर्स्ट रेजिस्टरचा V1 आहे असं मानू आणि करंट I फ्लो होत आहे आणि रेजिस्टन्स R1. तर आपण फॉर्म्युला कसं लिहायचं? V1 इज इक्वल टू IR1. हे फक्त फर्स्ट रेजिस्टन्सबद्दल झालं. आता आपण रेजिस्टन्स सेकंड आणि रेजिस्टन्स थर्डचं पण सेम लिहायचं. मग आता आपण हे V1, V2, V3 व्हॅल्यूज अगोदरच्या फॉर्म्युलामध्ये पुटअप करूयात. V इज इक्वल टू IR, V1 इज इक्वल टू IR1, V2 इज इक्वल टू IR2 आणि V3 इज इक्वल टू IR3. तर दोन्ही साईडला I आपण कॅन्सल केल्यावर R इज इक्वल टू आपल्याला R1, R2, R3 असं व्हॅल्यू मिळेल. म्हणजेच काय? ओव्हरऑल कंबाईंड रेजिस्टर R इज इक्वल टू दी सम ऑफ दी रेजिस्टन्स, सम ऑफ दी इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस. इथं कंबाईंड रेजिस्टर Rलाच आपण डायरेक्ट RS असं लिहायचं. मग RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. मग आता आपण दुसरा पेज घेऊयात. त्यामध्ये पुन्हा एकदा सर्किट डायग्राम पाहूयात. इथं रेजिस्टन्स आहे 1, नंतर अजून एक रेजिस्टन्स आपण ॲड करूयात. रेजिस्टन्स 1, 2, 3, R1, R2, R3. जसजसं रेजिस्टन्स इन्क्रीज होतो तसतसं करंट डिक्रीज होतो. करंट फ्लो हे प्रत्येक पॉईंटला सेम असतं, पण रेजिस्टन्स म्हणजेच सम ऑफ दी रेजिस्टन्स हे इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सचा ॲडिशन असतो. आणि आता अजून एक इम्पॉर्टंट पॅरलल रेजिस्टन्स. इथे सर्किटमध्ये 3 रेजिस्टर्स पॅरलली कनेक्टेड आहेत. आता आपण पॅरलली कनेक्टेड आहेत कसं म्हणायचं? प्रत्येकाचं पाथ हे डिफरंट आहे, प्रत्येक रेजिस्टन्सचं पाथ हे डिफरंट आहे आणि हे रेजिस्टर्स एका ठराविक पॉईंटला मिळतात. एकाला म्हणूया X आणि दुसऱ्या पॉईंटला म्हणूया Y. लक्षात ठेवा, पोटेन्शियल डिफरन्स नेहमी 2 पॉईंटमध्ये मेजर केलं जातं. जर का दोन्ही पॉईंट समान असतील तर प्रत्येकामध्ये पोटेन्शियल डिफरन्स हे समान असतो. इथे पॉईंट X आणि Y म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स हे रेजिस्टन्सलाच कॉमन नसून इथं बॅटरीला पण पोटेन्शियल डिफरन्स हे कॉमन आहे. तुम्ही एक व्होल्टमीटर घेऊन चेक करू शकता. रेजिस्टन्समधला व्होल्टेज आणि बॅटरीमधला व्होल्टमीटर हे सगळ्यांचा कॉमन असतो. प्रत्येक रेजिस्टरमधला व्होल्टेज पण सेम असतो. समजा एका रेजिस्टरला 5 वोल्ट आहे तर सेकंडला पण 5 वोल्ट आणि R3ला पण 5 वोल्टच असणार. तसेच सर्किटमध्ये करंट फ्लो होत आहे त्याला आपण म्हणूया I. मग आता इथे करंट किती फ्लो होत असेल तर करंट हे आपण ॲमीटरद्वारे मेजर करू. आता आपण कुठला तरी प्लग काढून रेजिस्टन्सला ॲमीटर सिरीजमध्ये कनेक्ट करायचा आणि करंट मेजर करायचा. समजा तिथे करंट I1 आला, रेजिस्टन्स 1ला करंट I1 मिळेल आणि रेजिस्टन्स सेकंडला करंट I2 आणि रेजिस्टन्स 3ला आपल्याला करंट I3 मिळेल. म्हणजे प्रत्येकांमध्ये आपल्याला रिलेशन मिळतो. टोटल करंट I हे रेजिस्टन्समध्ये फ्लो होणाऱ्या करंटच्या सम इतका असतो.
प्रत्येक रेझिस्टरमधला फ्लो होणारा करंट त्याचा ॲडिशन इज इक्वल टू टोटल करंट मिळतो. व तसेच आपल्याला ओव्हरऑल रेझिस्टर कॅल्क्युलेट करावा लागेल. ओव्हरऑल रेझिस्टर RP आहे असं आपण म्हणू. ओहम्स लॉनुसार टोटल करंट इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट ओव्हरऑल रेझिस्टन्स म्हणजे RPच्या एवढा असतो. आता आपल्याला प्रत्येक रेझिस्टरवरती ओहम लॉचा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. रेझिस्टन्स R1 साठी I1 इज इक्वल टू VR1 आणि रेझिस्टन्स R2 साठी I2 इज इक्वल टू करंट I2 इज इक्वल टू VR2 आणि रेझिस्टन्स I3 साठी V/R3 एवढा मिळतो. आता आपण ओहम्स लॉनुसार फर्स्ट फॉर्म्युलामध्ये I1, I2, I3 चे व्हॅल्यू पुटअप करूयात. I इज इक्वल टू V/RP मध्ये. तर इक्वेशन आपल्याला कसं मिळेल? V/RP इज इक्वल टू V/R1 प्लस V/R2 प्लस V/R3. इथं व्होल्टेज सगळीकडे कॅन्सल होतो. मग 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 असं मिळेल. जर रेझिस्टन्स पॅरललमध्ये कनेक्ट केला असता तर इक्विव्हॅलंट रेझिस्टरचा रेसिप्रोकल इज इक्वल टू इंडिव्हिज्युअल रेझिस्टरचा रेसिप्रोकल व त्याचा सम एवढा असतो. जेव्हा रेझिस्टर्स पॅरललमध्ये असतात तर तेव्हा ओव्हरऑल रेझिस्टन्स हे कमी होतो. आता आपण प्रॉब्लेम्स पाहूयात. फर्स्ट प्रॉब्लेम आहे फाइंड द रेझिस्टिव्हिटी अँड कंडक्टिव्हिटी ऑफ ए कॉपर रॉड whose resistance is 0.3 ohm and length is 1.5 meter and cross sectional area is 1 micrometer square. तर सोल्युशन काढत असताना आपण फर्स्ट गिवन काय आहे ते लिहून घेऊयात. गिवन काय आहे? R इज इक्वल टू किती दिलेलं आहे? 0.03 ओहम आणि लेंथ L इज इक्वल टू 1.5 मीटर आणि एरिया काय दिलेला आहे? 1 मायक्रोमीटर स्क्वेअर. एरिया इज इक्वल टू 1 मायक्रोमीटर स्क्वेअर म्हणजे काय? 1 × 10⁻⁻6 मीटर स्क्वेअर. आता आपल्याला काय काढायचं आहे? फाइंड काय सांगितलं आपल्याला? रेझिस्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी. रेझिस्टिव्हिटी काढायचं आहे. रेझिस्टिव्हिटी आणि रेझिस्टिव्हिटी रो फर्स्ट आणि सेकंड कंडक्टिव्हिटी सिग्मा काढायचा आहे. तर पहिला आपण रेझिस्टिव्हिटी काढूया. रेझिस्टिव्हिटी फॉर्म्युला काय आहे रेझिस्टिव्हिटीचा? R इज इक्वल टू रो L/A. Therefore रो इज इक्वल टू R × A डिवायडेड बाय L. मग व्हॅल्यू आपण पुटअप करूयात ह्याच्यानुसार. रो इज इक्वल टू आरची व्हॅल्यू काय आहे? 0.03 इंटू 1 इंटू 10⁻⁻6 आणि डिवायडेड बाय एलची व्हॅल्यू काय आहे? 1.5 मीटर. जेव्हा तुम्ही हे कॅल्सीने कॅल्क्युलेशन कराल तुम्हाला आन्सर मिळेल 2 × 10⁻⁻8 ओहम मीटर. रो इज इक्वल टू 2 × 10⁻⁸ ओहम मायनस मीटर एवढं आपल्याला व्हॅल्यू मिळेल. सेकंड आहे कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी काढायचं आहे आपल्याला. सिग्मा इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे? सिग्मा इज इक्वल टू 1/ρ. आता आलेला आन्सर
इथं पुटअप करूयात. 1/2 इंटू 10⁻⁻8. तर आपल्याला आन्सर काय मिळेल? 50 इंटू 10⁻6 ओहम मायनस मीटर ह्याचा इन्व्हर्स. ठीक आहे मुलांनो, आता आपण सेकंड इक्वेशनला जाऊयात. व्हॉट व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स मस्ट बी प्लेस्ड पॅरलल विथ 10 ओहम. पॅरलल विथ 10 ओहम रेजिस्टर टू रिड्यूस द कंबाइंड रेजिस्टन्स टू 2 ओहम. इथे आपल्याला कंबाइंड रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिलेला आहे. किती? 2 ओहम. आणि एका पॅरलल रेजिस्टरची व्हॅल्यू दिलेला आहे 10 ओहम. तर आपल्याला अजून एक रेजिस्टरचं व्हॅल्यू काढायचं आहे. तर पॅरलल रेजिस्टन्स फर्स्ट आपण गिवन लिहून घेऊयात. गिवन R1 इज इक्वल टू 10 ओहम. R2 आपल्याला काढायचा आहे. आणि कंबाइंड रेजिस्टर म्हणजे RP किती आहे? 2 ओहम. आता आपण फॉर्म्युला लिहूयात. 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. RPचं व्हॅल्यू काय? 1/2 इज इक्वल टू 1/R1 ची व्हॅल्यू 1/10 प्लस 1/R2. आता 1/10 इकडे घेऊयात. 1/R2 इज इक्वल टू 1/2 minus 1/10. Therefore 1/R2 is equal to किती येतं? 10 क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 10 minus 2 divided by 20 is equal to 8/20. Therefore R2 is equal to 20 divided by 8 is equal to 2.5 ओहम. एवढा आन्सर आपल्याला मिळेल. आता होमवर्कसाठी इथे 2 प्रश्न दिलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे रेजिस्टन्स 0.08 ओहम आहे आणि लेंथ 2.5 मीटर आहे. तसेच क्रॉस सेक्शनल एरियाचं व्हॅल्यू 2 मायक्रोमीटर स्क्वेअर आहे. आणि सेकंड क्वेश्चनमध्ये एका रेजिस्टरची व्हॅल्यू 90 ओहम दिलेला आहे आणि कंबाइंड रेजिस्टरची व्हॅल्यू 3 ओहम दिलेला आहे. हे व्हॅल्यू पुटअप करून स्टेप बाय स्टेप सॉल्व करा. मग आता आपण काय काय झालेलं आहे एकदा रिकेप पाहूयात. फर्स्ट आहे स्पेसिफिक रेजिस्टन्स. स्पेसिफिक रेजिस्टन्समध्ये आपण रोची व्हॅल्यू काढलो. आणि नेक्स्ट आहे डेफिनेशन ऑफ रेजिस्टिव्हिटी. डेफिनेशनमध्ये आपण एखाद्या कंडक्टिंग मटेरियलचा रेजिस्टन्स हे युनिट लेंथ आणि क्रॉस सेक्शनल एरियावरती डिपेंड असतो ते पाहिलो. थर्ड आहे कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. इथे आपण अप्लायसेस बघितलो कुठे कुठे वापरतात, इलेक्ट्रिक बल्बमध्ये, इलेक्ट्रिक आयरनमध्ये. आणि चौथा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट सिरीज आणि पॅरलल रेजिस्टर्स आपण पाहिलो. सिरीजमध्ये इंडिव्हिज्युअल रेजिस्टरचा ॲडिशन होतो आणि पॅरललमध्ये रेसिप्रोकल ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टरचा ॲडिशन होतो. थँक्यू.